मंडळी, विधान परिषदेचा विषय संपला. आता काय केवळ औपचारिक चर्चा बाकी आहे असंच तुम्हाला वाटत असेल. पण थांबा, कारण नाशिक मतदारसंघामध्ये या निवडणुकीतील रंगत अजूनही कायम ठेवली आहे. कारण नाशिक विधान परिषद निवडणुकीत विरोधकांपेक्षा जास्त चर्चा एका बंडखोर उमेदवाराची होत आहे. महायुतीकडे बहुमत असताना तीन तीन मंत्री एका उमेदवाराची समजूत काढण्यासाठी धावपळ करत आहेत. मुख्यमंत्री भेटीसाठी बोलवत आहेत, तर दुसरीकडे गोकुळ गीते ठामपणे म्हणत आहेत की माघार नाही. मग हा वाद एका उमेदवारीचा आहे का, की नाशिकच्या राजकारणातून महायुतीतील अंतर्गत संघर्ष बाहेर पडत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणात संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन आता अडचणीत सापडले आहेत. जाणून घेऊयात नेमकं नाशिकमध्ये काय घडलंय सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने अचानक राज्याचं लक्ष वेधून घेतलं. कारण ही निवडणूक आता विरोधक विरुद्ध महायुती अशी राहिलेली नाही, तर उलट महायुती विरुद्ध महायुती अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीनं ही जागा शिवसेना शिंदे गटाला दिली आणि नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं. सामान्यपणे अशा परिस्थितीत सहयोगी पक्षातील कार्यकर्ते आणि नेते पक्षशिस्त पाळतात. मात्र इथं गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून संपूर्ण समीकरणच बदलून टाकलं. विशेष म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करून कायम ठेवला, माघार घेतली नाही. खरं तर गोकुळ गीते हे काही राज्यस्तरावरील मोठे नेते नाहीत, पण गेल्या काही दिवसात त्यांनी ज्या प्रकारे महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाला धावपळ करायला लावली आहे त्याने त्यांचं राजकीय वजन किती वाढलं आहे हे दिसून येतं. साधारणपणे बंडखोर उमेदवाराला समजावण्यासाठी स्थानिक नेते जातात, पण इथं परिस्थिती अशी आहे की गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे यांच्यासारखे मंत्री स्वतः पुढाकार घेत आहेत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही निवडणूक महायुतीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आता प्रश्न असा आहे की महायुतीकडं बहुमत असताना एवढी चिंता का? उपलब्ध आकडेवारीनुसार या मतदारसंघात महायुतीकडं मोठ्या प्रमाणात मते आहेत. मग एका अपक्ष उमेदवाराची एवढी धास्ती का घेतली जात आहे? याचं उत्तर नाशिकच्या स्थानिक राजकारणात दडलं आहे. कारण विधान परिषद निवडणूक ही केवळ पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. इथे स्थानिक संबंध, वैयक्तिक नेटवर्क, नाराज गट आणि मतदारांशी असलेली थेट नाळ ही महत्त्वाची ठरते. आणि गोकुळ गीते यांचा दावा आहे अनेक मतदार स्वतः त्यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात नरेंद्र दराडे यांच्या विरोधात गीतेंनी केलेले आरोपही महत्त्वाचे आहेत. गीते उघडपणे सांगत आहेत की मागील 6 वर्षात दराडे यांनी अपेक्षित काम केलं नाही आणि त्यामुळं मतदारांमध्ये नाराजी आहे. राजकारणात अशा प्रकारची नाराजी जेव्हा संघटित स्वरूप घेते तेव्हा ती केवळ एका व्यक्तीच्या विरोधात राहत नाही, ती पक्षाच्या निर्णय प्रक्रियेविरोधातील प्रतिक्रिया बनते. त्यामुळं गीते यांची उमेदवारी ही केवळ वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आहे की स्थानिक पातळीवरील नाराजीचा उद्रेक आहे, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गीते यांनी सातत्यानं माझा आणि गिरीश महाजनांचा काही संबंध नाही असं सांगितलं आहे. राजकारणात एखादा नेता वारंवार एखादी गोष्ट स्पष्ट करत असेल तर त्यामागं काही ना काही राजकीय चर्चा सुरू असते. कारण महायुतीच्या काही वर्तुळांमध्ये अशी चर्चा आहे की गीते बंधू आणि गिरीश महाजन यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे गीते यांची बंडखोरी ही स्वतंत्र आहे की त्यामागं कुणाचं अप्रत्यक्ष पाठबळ आहे, याबाबत संशय निर्माण झाला आहे. अर्थात याचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही, पण राजकारणात अनेकदा संशय देखील वास्तविकताच प्रभाव निर्माण करतो. गिरीश महाजन यांची प्रतिमा राज्याच्या राजकारणात संकटमोचक अशी आहे. भाजप अडचणीत असो किंवा मित्रपक्षांशी वाटाघाटी असो, महाजन अनेकदा तोडगा काढताना दिसतात. मात्र यावेळी परिस्थिती वेगळी दिसत आहे. कारण ज्या व्यक्तीची समजूत काढण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करत आहेत ती व्यक्ती माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे विरोधकांपेक्षा महाजन यांच्यावरचा दबाव वाढला आहे. जर गीते शेवटपर्यंत मैदानात राहिले तर त्याचा राजकीय अर्थ असा काढला जाईल की महाजन यांना स्वतःच्या प्रभाव क्षेत्रातही बंडखोरी थांबवता आली नाही. या संपूर्ण घडामोडीत आणखी एक राजकीय कोण आहे, तो म्हणजे भाजप आणि शिंदे गट यांच्यातील सूक्ष्म स्पर्धा. महायुती एकत्र असली तरी प्रत्येक पक्ष आपला प्रभाव टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिक ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची भूमी आहे. येथे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची गणितही जोडलेली आहे. त्यामुळे ही जागा केवळ विधान परिषद सदस्याची नाही तर स्थानिक वर्चस्वाची लढाई बनली आहे. उदय सामंत यांनी भेट घेतली, दादा भुसे प्रयत्न करत आहेत, मुख्यमंत्री स्तरावरून संपर्क होत आहे, पण तरीही गीते मात्र ठाम आहेत. याचा अर्थ असा की गीते आता केवळ उमेदवार राहिलेले नाहीत, ते नाराज कार्यकर्त्यांचं प्रतीक बनत आहेत. महायुतीसमोरची खरी चिंता कदाचित पराभवाची नसून संदेशाची आहे. कारण जर एका बंडखोरानं एवढा दबाव निर्माण केला तर भविष्यात इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या बंडखोरींना बळ मिळू शकतं. गीते यांनी प्रलोभनांचे आरोप केले आहेत. त्यांनी कोणतीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे. अशा विधानामुळं राजकीय वातावरण आणखी तापतं. कारण मग हा प्रश्न केवळ उमेदवारीचा राहत नाही, तो स्वाभिमान विरुद्ध पक्षशिस्त असा रंग घेऊ लागतो. आणि जेव्हा एखादी निवडणूक अशा भावनिक पातळीवर जाते तेव्हा तिचं गणित अधिक गुंतागुंतीचं होतं. आता पुढे काय होऊ शकतं? पहिली शक्यता म्हणजे वरिष्ठ नेतृत्व हस्तक्षेप करून तोडगा काढेल. दुसरी शक्यता म्हणजे गीते शेवटपर्यंत मैदानात राहतील आणि मैत्रीपूर्ण लढत होईल.
तिसरी आणि सर्वात महत्त्वाची शक्यता म्हणजे या निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीतील अंतर्गत नाराजी अधिक उघड होईल. कारण अनेकदा अशा छोट्या वाटणाऱ्या घटनाच मोठ्या राजकीय बदलांची सुरुवात ठरतात. बघा, गीते यांच्या माघार न घेण्यामागं मोठं राजकीय पाठबळ दडलेलं असू शकतं, हे नाकारता येणार नाही. कारण या मतदारसंघावर शिंदे आणि भाजप दोन्ही पक्षांनी दावा केला होता. पण शेवटी तोडगा म्हणून छत्रपती संभाजीनगर भाजपनं घेतलं आणि नाशिक शिंदे गटाला दिलं. पण नाशिकवर भाजपची नजर होतीच. त्यामुळे ही एक वेगळी अंतर्गत स्ट्रॅटेजी असल्याचं बोललं जातं आणि याचे खरे पडसाद हे मतदानाच्या दिवशी दिसून येतात. एवढं मात्र नक्की, कारण मतदान हे गुप्त असतं आणि हीच उमेदवारीची भीती आणि ताकद दोन्ही असते. आज नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत खरा प्रश्न कोण जिंकणार हा नाही. खरा प्रश्न हा आहे की एका अपक्ष उमेदवारामुळं महायुतीतील सत्ता संतुलन, नेतृत्वाची प्रतिमा आणि स्थानिक राजकीय समीकरणं किती बदलतात. कारण गोकुळ गीते यांच्या भूमिकेमुळं आता ही निवडणूक मतांच्या आकड्यांपेक्षा राजकीय संदेशाची लढाई बनली आहे. सध्या तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, गोकुळ गीते माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत आणि महायुतीचे नेते त्यांना समजावण्याचे प्रयत्न सोडायला तयार नाहीत. म्हणूनच आता या संघर्षाचा शेवट एका उमेदवाराच्या माघारीत होणार की महायुतीतील नव्या राजकीय वादाच्या सुरुवातीला, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तुम्हाला काय वाटतं? गीतेंची उमेदवारी ही दराडे यांच्यासाठी रचलेली राजकीय चाल आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.